सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 2 जिवंत काडतुसास पिस्टल आणि रिकामी पुंगळी बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले। शहरातील मुक्तेश्वर नगर भागात राहणारा तरुण करण किसन लांडगे यांच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सचिन खामगळ यांनी आपल्या पथकासह भक्तेश्वर नगर येथून करण लांडगे यास ताब्यात घेत अंगझडती घेतली। त्याच्याकडे गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतूस आणि 1 रिकामी पुंगळी आढळून आली। गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्टल आणि काडतुसे जप्त करून तरुण करण लांडगेच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सचिन खामगळ, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, धीरज भोसले, इर्शाद पटेल, विजय डिक्कर, रमेश काळे, योगेश सहाणे यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। काल दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम त्याच्यासोबत एक गावठी पिस्टल आणि 2 मॅगझिन आहे अशा गुप्त माहितीच्या आधारे एक पथक तयार करून पेट्रोलिंग करत असताना इसम नामे करण किसन लांडगे यास ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल, गावठी बनावटीचं पिस्टल आणि 2 मॅगझिन आणि एक पुंगळी, धातूची पुंगळी असं जप्त करण्यात आलं आहे। सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी सर, कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे API उबाळे साहेब, API खामगळ साहेब, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, विजय डिक्कर, इर्शाद पटेल, रमेश काळे, धीरज भोसले, योगेश सहाणे या टीमने केलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.